नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपण एका नवीन विषयाकडे हात घालतो. आज आपण आहोत ग्रामीण भागात. ग्रामीण म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. परंतु आमच्या या माणगाव तालुक्यामध्ये सध्या ग्रामीण परिस्थिती फार चांगली होत चालली आहे. विशेष करून शेतकऱ्यांची. शेतकरी म्हटला की मुलींना लग्न करताना आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीत आपण शहराकडे वळतो. परंतु आमचे असे काही शेतकरी आहेत, त्यांनी शिक्षण घेऊन सुद्धा परिस्थितीवर मात करून मेहनतीच्या जीवावर, जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जीवावर एखाद्या नोकरीवाला लाजवेल असं शेतीतून उत्पन्न घेतलेलं आहे आणि प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आलेले आहेत. त्यांनी वेळेनुसार स्वतःला तिथे सावरून आणि वेळेचा उपयोग घेऊन त्या शेतीमध्ये विविध बदल करून मागणी काय आहे वेळेनुसार या शेतीची मागणी काय, उत्पन्न काय घ्यावं आणि पारंपरिक शेतीला जोड शेती म्हणून व्यावसायिक शेती कशी करावी, या सगळ्याची एक सारांश आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास करून आमच्या माणगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, सुशिक्षित शेतकरी, आमचे मोठे बंधू आपण इकडे बघतो. आपण त्यांच्या शेतातच उभे आहोत. त्यांनी कलिंगडची शेती केली आहे. कलिंगड शेती आमचा माणगाव तालुका, स्पेशली आमचं चेरवली गाव हे या शेतीसाठी अगदी फेमस आहे. आणि याच्यामध्ये फक्त कलिंगडसाठी नाही, तर एक सुशिक्षित गाव असून, नोकरी व्यवसायामध्ये प्रगतशील असून शेतीमध्ये प्राधान्य देणारे असं हे गाव आहे. आणि या गावचे आमचे मोठे बंधू आमचे संदीपदादा खडतर आहेत. हे आत्ताच त्यांचा 50वा वाढदिवस झाला आहे. प्रथमतः दादा आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आज आपण स्वतः कलिंगडच्या शेतीमध्ये आहोत, दादांच्या शेतीमध्ये आहोत. बऱ्याचशा गाड्या त्यांच्या गेलेल्या आहेत. आज शेवटचं त्यांचं उत्पन्न आहे या सीझनचं. त्यानिमित्तानं आपण ही एक मुलाखत घेतोय, जेणेकरून लोकांना शेतीविषयी जनजागृती व्हावी आणि दादांचा अनुभव हा नवीन शेतकरी जे आहे, जे शेतीकडे वळत आहेत, मग कलिंगडची शेती असेल, भेंडी असतील, काकडे असतील, अशा जोड शेती असतील, त्याच्याकडे वळत आहेत, त्यांना यांचं मार्गदर्शन मिळेल. दादा प्रथमतः आपलं नमस्कार. नमस्कार. दादा आपण या क्षेत्रात बरेचसे वर्ष आपल्याला एक्सपिरियन्स आहे. आपण आत्ताच आपला 50वा वाढदिवस पण झाला. तर प्रथमतः आपलं जे बघणारे आहे, जे शेतीविषयी जाणकार आहेत, त्यांना प्रथमतः आपलं नाव सांगा, जेणेकरून आपली ओळख एक समाजापर्यंत पोहोचेल किंवा एक माध्यमापर्यंत पोहोचेल. नमस्कार. माझं नाव संदीप बाळ खडतर आहे. मी राहणार चेरवली, माणगाव तालुका, रायगड येथील शेतकरी आहे. आणि साधारणतः गेले 20 वर्ष कलिंगड किंवा भाजीपाला अशी वेगवेगळी प्रकारची शेती करत असतो. दादा पुढचा बेसिक प्रश्न आपला असेल की या स्पर्धेच्या युगात लोक नोकरी धंद्याकडे वळत आहेत आणि गावं सोडून गावं ओसाड पडतायत. आपल्या इकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि लोक शेतीला सोडतायत. ती गुरंढोरं आपण फार बघितली, पहिल्या काळात होती, पण आता ती पण बघायला दुर्मिळ झालीत. या सगळ्या वातावरणात तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला आले असं म्हणायला काही हरकत नाही. कारण लोक शहराकडे चाललेत आणि तुम्ही ग्रामीण भागात एवढं उज्ज्वल असं यश संपन्न केलं या शेती आणि व्यवसायामध्ये. तर कसे वळाला तिकडे, म्हणजे सुचलं कसं तुम्हाला? खरोखर आता जो सत्यजित तू प्रश्न विचारलास ना, तो एकदम योग्य आहे. माझं एज्युकेशन कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण नोकरीला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मग मी नोकरी व्यवसायाकडे वळलो. नोकरी करत असताना साधारणतः मला 99 ते 2003 ह्या 4 वर्षामध्ये मी नोकरीचा कालावधी पत्करला होता. आणि ह्या 4 वर्षामध्ये साधारणतः मला ₹3000 पगार होता. म्हणजे जर आपण वार्षिक उत्पन्न माझं जर बघितलं तर वार्षिक ₹36,000 हा माझा वार्षिक उत्पन्न होता. आणि नोकरीसाठी मी कुठे असायचो, बाहेर गावी असायचो. महाड MIDC मध्ये होतो, मेकॅनिकमचं काम करत होतो. परंतु एकदाच असं सुट्टीनिमित्त घरी आल्याच्या नंतर ज्यांनी आमच्या वडील किंवा आमचे जे चुलते आहेत, हे अगदी पारंपरिक पद्धतीने शेती करायचे होते. आणि त्याच्यामध्ये जर म्हणायला गेलात तर आमचे चुलते सुधाकर खडतर हे सुद्धा अगदी शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये लागलेले होते. आणि मग मी विचारलं की तात्याने मला विचारलं, म्हणजे आमच्या चुलत्यानी, की संदीप तुला पगार किती आहे रे? तर म्हणलं ₹3000. मग अरे काय ₹3000? तुझा जो ₹36,000 वर्षाचा जो पगार आहे, तो माझा एका गाडीमध्ये निघून जातो. मग माझं थोडंसं बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये थोडासा चेंज करायला मी विचार केला. पण आर्थिक परिस्थिती एकदम नाजूक असल्यामुळे एवढा मोठा डिसिजन घेणे पण थोडंसं अवघड होतं. मग त्यामुळं आपण काय केलं की मला भेटलेला बोनस, एक पगार आणि त्याच्यातून इकडची थोडीशी उलाढाल करून आपण 10 ते 12,000 मध्ये हा कलिंगडाचा व्यवसाय चालू केला. हा व्यवसाय चालू केल्याच्या नंतर मी नोकरी सोडली नव्हती.
नोकरी विथ व्यवसाय, शेती शेती. असा 10,000 रुपयामध्ये आपण हा व्यवसाय चालू केला. आणि व्यवसाय चालू करत असताना त्या वर्षी मला कलिंगडाची शेती मी साधारणतः एक 3 एकर मध्ये लावली. आणि भावाची नुकतीच BSc कंप्लीट झाली होती. तर त्याला सुद्धा नोकरी नव्हती. मग आम्ही दोघांनी तो व्यवसाय व्यवसाय केला. चालू केला. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला असं झालं, की साधारणतः आम्ही 30 टनाचं कलिंगडाचं उत्पादन घेतलं. त्यावेळेस आपला रेट होता ₹3 किलो मागे. किलो मागे. किलो. म्हणजे आम्हाला भेटले ₹90,000 आणि आम्हाला खर्च आला ₹25,000. म्हणजे जवळ-जवळ तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 वर्षाच्या नोकरीची तुम्ही एका व्यावसायिक शेतीमध्ये काढले. नाही, आता साधारण जर बघायला गेलात ना, तर आपण जो 90 मधनं जर आपण 25 वजा मायनस जरी केले. ₹65,000. हे माझी वर्षाची इन्कम मी फक्त 3 महिन्यात काढली. मग त्याच्यातून एक बरचसं शिकायला मिळालं हां, आपल्याला. भरपूर. मग मी बोललो, की चला मग आपण अ, शेती क्षेत्राकडे वळूया. मग शेती क्षेत्रामध्ये साधारणतः विचार केला, की नोकरीवाल्याचा पगार हा बारमाही असतो. बारमाही. आपण 3 महिने जर समजा जर शेती केली, तर पुढचं काय? मग पावसाळ्यामध्ये आपण वेलवर्गीय पिकं त्याच्यामध्ये काकडी, दोडका, नंतर कारला, वांगी अशी वेगवेगळी पिकं घेतली आणि म्हणजे जे त्याच्यातून पर्जन्यमानाला आपण पोषक आहेत आणि ते अशा सीझनेबल. सीझनेबल असा हा थोडासा भाजीपाल्याचा व्यवसाय केला, जेणेकरून घरामध्ये 2 पैसे येतील आणि कुटुंबाचा चांगल्यापैकी उदरनिर्वाह होईल. अशा प्रकारे आपण ती बारमाही करण्याचा आपण त्यावेळेस विचार केला आणि बारमाही शेतीकडे मी वळलो. आताच आपण या व्यावसायिक शेतीकडे कसे आलात हे सांगितलं आणि फार शिकण्यासारखं आहे. आपण सगळे जे बघत आहात, जे शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करतात, नोकरीला कंटाळून म्हणता येणार नाही, पण नोकरीला ऑप्शन ठेवून प्रगतशील शेतकरी बनण्याकडे जात आहेत. त्यांना दादांनी एक चांगलं एक्झाम्पल दिलेलं आहे, चांगलं उदाहरण दिलंय. परंतु आपण आता ज्या शेतीमध्ये आहोत त्याच्याविषयी पण थोडंसं जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण हा सीझन आहे कलिंगडचा, कधी गावापासून शहरापर्यंत सगळीकडे चालतो आणि त्याच शेतीमध्ये आपण उभे आहोत. तर दादा आपला पुढचा प्रश्न एक स्वाभाविक आहे, की कलिंगडच्या शेतीवर तर आपण बऱ्याचशा जाणकारांना माहित आपण कलिंगड खातो, खाणाऱ्यांना कळत नाही. परंतु तुम्ही शेतकरी आहेत, तर आपण कोणत्या जातीचं ते फळ घेता किंवा त्यांना कोणती जात आहे, असं काही प्रकार आहे का? किंवा किती प्रकारचे असतात? अ, खरोखर सत्यजित आता तू प्रश्न विचारलास तो चांगला आहे. आणि याच्यामध्ये कित्येक शेतकऱ्यांना माहिती नसतो, की आपण कुठल्या व्हरायटीचं, कुठल्या पद्धतीचं कलिंगड खातोय. जुने पारंपरिक आपण आहे ना, की जो कलिंगड आहे तो शुगर बेबी. जो आपल्या शेतामध्ये आहे हा गोल व्हरायटीचा आहे. हा शुगर बेबी कलिंगड आहे. हा जो आहे हा ना गोल आहे तो. हा शुगर बेबी व्हरायटीमध्ये येतो. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या जाती आलेत. आता हा जो आहे हा नोनियो सीड. नोनियो सीडचा कलिंगड आहे. आणि दुसरा आहे ननेम्स. ननेम्सचा आयशा आहे. नोनियो सीडचा आहे कलिंगड. त्याच्यानंतर आता जो आपला मार्केटमध्ये सध्या ज्याचं नाव आहे तो सिम्बा. हा सिजंटा कंपनीचा आहे. त्याचा अगस्टा सुद्धा व्हरायटी आहे. आणि आता एक्सपोर्टसाठी जी व्हरायटी जी वापरतात तो नोनियो सीडचा सुप्रीत म्हणून आहे. हा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागला आहे कलिंगड आपल्या माणगाव तालुक्यामध्ये. बऱ्याच काही शेतकऱ्यांनी सुप्रीतचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेऊन परदेशी मार्केटमध्ये सुद्धा आपला कलिंगड गेलेला आहे. विशेषतः बघितलं तर आपल्या माणगाव तालुक्याचं जे वातावरण आणि आपले जे टेम्परेचर आणि आपली जी जमीन ही कलिंगडासाठी चांगली योग्य आहे आणि त्या आपल्या कलिंगडमध्ये येणारी साखर आणि शुगर ही मोठ्या प्रमाणावरती आहे. ज्यावेळेस कुठेही कलिंगड मुंबई मार्केट किंवा पुणा मार्केटमध्ये ज्यावेळेस आपला कलिंगड जातो, त्यावेळेस आपलाच कलिंगड म्हणून माणगावचाच कलिंगड म्हणून लोकं खरेदी करतात. कारण ह्या कलिंगडाची चव आणि गोडी फार अवीट आहे. अ, तसं पाहिलं तर कलिंगडाच्या 4 प्रकारच्या जाती येतात. त्याच्यामध्ये एक आईस बॉक्समध्ये येतो, जो लांबडा कलिंगड असतो. जनरली आपण त्या टरबूज टाईप बघतो तो तसं. त्याला आईस बॉक्स म्हणतात. गोल आहे हा शुगर बेबीमध्ये येतो आणि एक आहे तो मॅजिक मध्ये आहे आणि आत्ताच नवीन नोन्यू सीडने कलर्स मध्ये काहीतरी कलिंगड काढलेले आहेत. त्याच्यामध्ये येलो कलरचा कलिंगड आहे आणि त्याला सुद्धा पायनॅपल थोडासा फ्लेवर आहे. आणि कलर मध्ये पण यायला लागले. हा हा जनरली आपण लाल कलरचं बघतो. लाल कलरचं बघतो. आता येलो कलरचं त्यांनी कलिंगड आणलेलं आहे. आणि सरकारचं एक धोरण आहे, की विकेल ते पिकेल. म्हणजे सरकार आपला ज्या कलिंगडाला
बाजारामध्ये डिमांड आहे, डिमांड आहे. बरोबर. विकला जाणार आहे, तर तेच आपण तेच पिकवूया. पिकवावं. मग असं आपण साधारणतः चांगल्या आमच्या माणगावमध्ये प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आहेत. माझ्यापेक्षा काहीतरी मोठे शेतकरी आहेत. मी त्याच्यातील एक छोटा आहे. आणि मग प्रत्येकाने आम्ही असा विचार केला, की ठीक आहे, की आपण जे आपल्या मार्केटमध्ये विकलं जाणार आहे, तेच आपण कलिंगड लावूया आणि त्याची आपण विक्री करूया. आणि यावर्षी सुदैवानं चांगली निसर्गाने साथ दिली. चांगली लोकांची आतापर्यंत शेतकऱ्यांची बऱ्यापैकी कलिंगड गेलेली आहे. तर एक प्रश्न तुम्ही आता बोलता तुम्हीच बोलून गेलात, की शेती करणं तेवढं सोपं राहिलं नाही पहिल्यासारखं. परंतु जर मेहनत घेतली तर ती सक्सेस पण होते. परंतु तुम्ही बोलता बोललात चांगली निसर्गाने साथ दिली. शेती म्हटलं तर निसर्गाचं वरदान फार गरजेचं आहे. तर या आपल्या जसे आपण आपल्या भागामध्ये भात शेतीसाठी आपलं कोकण प्रसिद्ध आहे. स्पेशली आपलं माणगाव. आणि तर ह्या कलिंगडच्या शेतीला मग त्या हवामानाच्या बदलाचा कसा परिणाम होतो आणि कोणतं हवामान पोषक ठरतं? कलिंगडाचं साधारणतः वातावरण कलिंगडला आहे ना, ते 19 ते 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेलं वातावरण हे कलिंगडाला योग्य वातावरण आहे. याच्यामध्ये आहे ना, की साधारणतः त्याची फ्लॉवरिंग स्टेज किंवा पकडल्यानंतर आपलं जे कलिंगड आहे, त्याची होणारी वाढ, ह्या वातावरणामध्ये अगदी तो योग्य व्यवस्थित होतो. आणि हा जो कालावधी आहे, तो आपल्याकडे साधारणतः पाहिला ना, तर नोव्हेंबर टू फेब्रुवारी एंड पर्यंत हे टेम्परेचर आपल्याकडे हिवाळ्याच्या दिवसामध्ये हां, हां. पावसाळा संपल्यावर. ह्या टेम्परेचरमध्ये कलिंगड आपल्याकडे चांगला होतो. आणि निसर्गाची साथ जर म्हणलात, तर हा जसा आपण जर विचार केला, तर शेती हा व्यवसाय हा निसर्गावरतीच पूर्णपणे अवलंबून आहे. आणि त्याला जर आपण निसर्गावरती म्हणलो तरी सुद्धा आपण त्याला मेहनत करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जसं एखादी आई आपल्या लहान मुलाची जशी काळजी घेते, त्याप्रमाणे आपण आपल्या शेतीची जर का काळजी घेतली आणि वातावरणाच्या बदलानुसार आपण तिचं जर योग्य नियोजन केलं, तर शेतीतून आपण बरोबर. चांगल्या प्रकारे थोडंसं उत्पादन निसर्गावर सुद्धा मात करून सुद्धा आपण काढू शकतो. जरी किती झालं, तरी निसर्गाच्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाही. नाही. पण त्याच्यावर मार्ग मोठ्या प्रमाणावरती आहेत, तर त्याला आपण सामोरे जाऊ शकतो. म्हणजे हिंमत हारली नाही पाहिजे. जरी निसर्गाने हां, कोप कधी झाला नैसर्गिक आहे, ते काही होऊ बरोबर. शकतं. तर त्याच्यातनं मार्ग निघतात. तर हे एक चांगलं एक्झाम्पल आहे. जर शेतीकडे आपण वळलो, तर बरेचसा प्रश्न असतो, की निसर्ग हानिकारक ठरलं कधी. आपण आता बोलतो पाऊस कधी येतो, कधी सकाळी गार होतं, दुपारी कडक ऊन येतं, संध्याकाळी परत गारवा येतो. तर त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा शेतीमध्ये ऑप्शन आहेत. फक्त आपण हिंमत हारली नाही पाहिजे. तर आता या कलिंगडला खताचं नियोजन कसं आहे आणि पाण्याचं नियोजन कसं? आता आपण म्हणालात, की मुबलक तापमानामध्ये त्याला खत खत आणि पाण्याचं नियोजन फार गरजेचं आहे, कोणत्याही शेतीमध्ये. तर ते पाण्याचं आपण इथे बघतो हे ड्रेप वगैरे लावलेले छोटे-छोटे पाईप आहेत आणि हे मला वाटतं जोडीला कांद्याची शेती पण आहे. आणि या साईडला दाखवलं तर आपण इकडे कलिंगड आहे. कलिंगडच्या शेतीला लागूनच एक कांद्याचं सुद्धा आहे आणि त्याला ड्रेप सिस्टम ठेवलेली आहे. तर आता याचं नियोजन कसं आहे? खत आणि पाणी? अ, खरोखर बहुत चांगला प्रश्न विचारलास. कित्येक शेतकऱ्यांना माहीत नसेल, की पाण्याचं नियोजन कसं करायला पाहिजे. तर साधारणतः पाण्याचं नियोजन हे तिथल्या जमिनीवरती ठरलेलं आहे. ओके. कारण जमीन जी लागणारी आहे ना, त्याला निचरा करणारी जमीन पाहिजे. काही जमिनी आहेत ह्या पाणी धरून ठेवणाऱ्या आहेत. मग जो शेतकरी कलिंगड करणार आहे त्याने ठरवलं पाहिजे, की आपली जमीन जी आहे ही निचरा करणार आहे. तिला पाण्याचं प्रमाण किती असावं. आणि जी जमीन पाणी धरून ठेवणार आहे, अशा जमिनीमध्ये कलिंगड करत असताना आपण त्याचं पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे? पाण्याचं नियोजन हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, की आपली शेती करत असताना पाण्याचं नियोजन का चुकलं तर शेती कदाचित अ, आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाऊ बरोबर. शकेल. तर पाण्याचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये साधारणतः आता जर पहिल्यापासून सांगायचं म्हटलं हं. भोनकर साहेब, तर साधारणतः ज्यावेळेस रोपं ही कमी म्हणजे 1 ते 2 किंवा 4 ते 5 पानावरती असतात, तेव्हा साधारणतः त्यांना लागणारं पाणी हे कमी असतो. म्हणजे जसजसं वेल वाढत जातो, तसतसं त्याचं पाण्याचं प्रमाण वाढवावं वाढत जातं. लागतं. कारण ह्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया हं. आणि वनस्पतीचे अन्न बनवण्याची क्रिया ठीक आहे. ह्या वाढत जातात. बरोबर. त्यानुसार त्याला फोटोसिंथेसिससाठी लागणारा जो प्रकाश संश्लेषणासाठी लागणारी जी पाण्याची गरज आहे किंवा जमिनीतून
आता जी एकदा का रोपाची वाढ झाली, हं. तर ती जी मुलं आहेत, ती तेवढ्या क्षेत्रामध्ये मर्यादित न राहता ती म्हणजे पूर्ण पसरतात. आजूबाजूला ओके. पसरतात आणि मग तो जो परिसर आहे तो पूर्ण ओलाव्याच्या खाली आलेला असावा. म्हणजे त्या ओलाव्यातून, जमिनीतून त्याची जी मुलं आहेत ती अन्नद्रव्य शोषून त्याच्यापासून आपलं उत्पादन वाढवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावरती वाढते. असं पाण्याचं नियोजन जर पाहिलं, तर साधारणतः पिकावर सुद्धा आहे. बरं. कारण जर का कलिंगडाचं पीक असेल, तर त्याला योग्य प्रमाणात. नंतर जर का मका बरं. किंवा अजून कुठली जर पिकं घेतली, तर मक्याला मोठ्या प्रमाणावरती पाणी लागतो. कांदा झाला तरी त्याला सुद्धा कमी पाणी मग लागतो. कांद्याला पाण्याचं कसं आहे? कलिंगडच्या मानाने कमी लागतं. हा कमी लागतो. कारण कांदा हा ओलाव्यावरती येणारा बरं. म्हणजे वापसावरती हां. येणारा पीक आहे. मी सुद्धा आज नवीन प्रयोगच केलेला हां, आहे म्हणजे हा. आपल्या भागात शक्यतो कांदा आपण म्हणतो की घाटावरून येतो. आपल्या कोकणात दिसत हां, नाही. तर मी आणि आज आता तुमच्या माध्यमातून एक आपल्या शेतकऱ्यांना चांगलं बघायला मिळतं की आपण पिकवू शकतो कांदा. हां, आता कसं आहे माहितीये का, मी गेल्या वर्षी मार्केटिंग करत असताना हां. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरं. गेलो होतो आणि तिथं मोठ्या प्रमाणावरती कांद्याची लागवड झाली आणि मग त्याच्याप्रमाणे थोडासा विचार केला, की आपण पण आपल्या शेतामध्ये जर का कांदा सक्सेसफुल करू शकलो, बरं. तर पुढच्या वर्षामध्ये आपला 3 ते 4 एकरचा प्लॉट हा कांद्याचा छान. असेल, चला चांगलं. असं आहे. म्हणजे एक चांगलं उदाहरण आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा बघायला मिळालं की छोट्या ह्याच्यातून मोठं विश्व निर्माण करू शकतो. बघूया कारण का प्रत्येक आपण ज्याची सुरुवात करताना थोडंसं आपण आर-एन-डी म्हटलं बरं. तर आपण केलं छोटासा पाहिजे. एखादा रिसर्च करावा लागतो करायलाच पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे हा थोडासा सर्च आहे. आणि आता त्याच्या पाण्याचं आपण बघितलं मी आता मुद्दामून आता आपण पण बघतोय बरेच वर्ष हां, तुमच्या तर माध्यमातूनच, की पहिले पाट सिस्टीम असायची ह्याला आणि आता हे आपण ड्रेप सिस्टीम आहे. तर हां, याच्यामध्ये काय फरक आहे? आता कलिंगडमध्ये शेती करत असताना पहिले आपण जी शेती करत होतो, ती कावडीवरती होती. बरोबर. म्हणजे अगदी त्याच्या जुन्या जुन्या ह्याच्यामध्ये. सुरुवातीपासून. त्याच्यानंतर आपण डिझेल पंप लावले, पाटाने पाणी घेतला, त्याच्यानंतर डब्याने ओतून तो कलिंगडापर्यंत अलीपर्यंत दिला. बरं. आणि त्याच्यातून कलिंगडाचं उत्पादन केलं. जसजशी टेक्नॉलॉजी वाढत वाढत गेली, गेली. तसतसा सुद्धा शेतकरी हा त्यानुसार बदलत गेला. आणि ती काळाची गरज आहे, की गरजच होती, वेळेनुसार स्वतःला बदलणं. बदलत गेले आणि मग त्याच्यानुसार काय झालं, पूर्वी जो शेतकरी हा जो 1 एकर शेती करत होता, तो 3 एकर वरती आला. बरोबर. कधी ज्यावेळेस कावडीवरती करायचा, तर शारीरिक मेहनत त्यावेळेस जास्त लागायची. त्यामुळे तो 1 एकर करायचा. डिझेल पंप आणि डिझेल पाटाचं पाणी आलं, तो 4 एकर करायला लागला. आज आपण पाहिलं तर ड्रिप इरिगेशन सिस्टीम आणि मल्चिंग पेपर वरती माणगाव तालुक्यामध्ये जवळ-जवळ 80% लोक हे कलिंगड करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं क्षेत्र हे 10 ते 15 एकर वरती गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जवळ-जवळ माझ्या सर्व्हेनुसार ह्या वर्षी माणगाव तालुक्यामध्ये 70 लाख कलिंगडाच्या रोपाची लागवड झाली. म्हणजे हे चांगलं एक एवढे मोठ्या रेकॉर्डेबल प्रमाणावरती आहे चांगलं हां, हां. आपल्या मोठ्या तालुक्यासाठी. प्रमाणावरती कलिंगडाची लागवड झाली. आता मार्केटिंग आणि याचं थोडंसं हे होईल. पण बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांचं आहे असं माझ्या निदर्शनास येतंय. आणि दादा याच्याबरोबरच आपला त्यालाच एक प्रश्न असेल आपला जाता जाता, की आतापर्यंत आपण कलिंगड शेती कसे वळालात? तुम्हाला कसं सुचलं? त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात कशी केलीत? मग त्या कलिंगडाचं उत्पन्न किती आलं? किती येतं मेहनतीच्या जीवावर? उत्पन्न येतं म्हणजे मेहनत घेतल्याशिवाय येत नाही. पण नोकरीला कंपेअरला आपण कमी मानत नाही नोकरीला, पण नोकरीचा मात करून शेती या व्यवसायाकडे कसे वळतो हे सुद्धा दादांनी सांगितलं. दादांनी कलिंगडच्या शेतीचं अगदी लागवडीपासून विक्रीपर्यंतच सगळं सांगितलं. आता पुढचं एक कलिंगडच्या रिलेटेड आपला एक आता कलिंगडचं फळ आलं. आपण खत टाकलं, पाणी टाकलं, लागवड केली, सगळं झालं. पण फळ आल्याच्या नंतर मार्केटचं कसं आहे? तुम्ही मगाशी बोलता म्हणालात, की विदेशात सुद्धा मागणी आहे. बरं. परंतु जागेवर शेतकऱ्यांना कुठे जावं लागतं, की कसं म्हणजे विक्रीचं मार्केट कसं आहे? एक मगाशीच आपल्या ह्या थोड्याशा चर्चा करत असताना थोडासा एक विषय राहिला, की कलिंगडाची किंवा कुठलीही शेती करत असताना यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी आलं, आलं. आहेतच. ज्या वर्षी मी पहिल्या वर्षी केलं तेव्हा ₹90,000 माझा साधारणतः हे होता अ, एकूण टोटल टोटल ग्रॉस याच्यामध्ये. वेट होता ग्रॉस होता. त्याच्यामधनं 90 मधनं 25 काढले तर 65,000 हा निव्वळ नफा नफा होता. झाला. पण दुसऱ्या वर्षी मी टोटल कलिंगडमध्ये लॉस होतो. म्हणजे ते चढ-उतार बघायला मिळाले हां, दुसऱ्याच आणि वर्षी लगेच. दुसऱ्याच वर्षी पण न डगमगता मी पुन्हा दुसरी शेती केली आणि त्याच्यामध्ये जो कलिंगडमध्ये झालेला लॉस होता तो काढला. एक लक्षात ठेवायला पाहिजे शेतकऱ्यांनी, की शेती करताना बारमाही शेती करा. बरोबर. तुम्ही एकाच पिकावरती अवलंबून राहाल तर ते फार चुकीचं आहे. सुदैवाने आपल्याकडे 1974 साली काल प्रकल्प आला
आणि ह्या काल प्रकल्पाच्या म्हणजे लक्ष्मी आपल्या दारात आली तिचा आपल्याला ज्ञान नव्हता आणि त्याच्यानुसार आपण एकच पीक घेत गेलो आणि आज आपल्याकडे सगळं तंत्रज्ञान, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आल्या आणि याच्यातून आपण आता चांगल्या प्रकारे अ, अगदी शेती आणि त्याच्याकडे आपण वळलेलो आहे. तुमचा प्रश्न खरोखर योग्य आहे, की विक्री विक्री. व्यवस्थापन हा शेतकऱ्याला भेडसावणारा सर्वात हां. मोठा प्रश्न आहे. हे चॅलेंज आहे, फार हो, कारण मोठं. आपण टीव्हीच्या माध्यमातून बघतो की मध्यस्थी फार हा तर आपला शेतकरी बिचारा ₹2 एखादी वस्तू विकली तर मध्यस्थी घेऊन ती ₹10 पर्यंत ग्राहकापर्यंत जाते. ₹8 लॉस आपला शेतकऱ्यांना होतो. तर बरोबर. ह्या कलिंगडच्या शेतीमध्ये तुम्ही कसं मॅनेज करता? साधारणतः जर पाहिलं, तर हा जो माझ्या ह्याच्यामध्ये चष्मा आहे, याची प्राइस ठरवण्याचा अधिकार ह्या विक्रेत्याला आहे. बरोबर. म्हणजे उत्पादकाला याची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे, पण शेतकऱ्याचं तसं नाही. शेतकऱ्याचं असं आहे, की त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचा किंमत तो सांगू शकत नाही. त्याचा किंमत सांगणारा हा दुसरा असतो. ही मोठी अडचण झाली, की शेतकऱ्यांनी स्वतः एवढा पिकवलेला मालाची किंमत हा दुसरा ठरवतो. तर त्याच्यासाठी प्रत्येक तालुक्या वाईज किंवा इतर मोठ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपण आपल्या मालाची किंमत ठरवली पाहिजे आणि हं. ती बाजारामध्ये दिली पाहिजे. आणि जर का आपण विक्री व्यवस्थापन करायचं झालं तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फार्मा प्रोड्युसर कंपनी बरोबर. आत्ताच आपण नुकतीच स्थापन केलेली आहे. परंतु आता या स्टेजला आपला हा माल कुठे जातो? कोणत्या मार्केटला जातो किंवा डायरेक्ट जातो किंवा कसं विक्री करता? विक्री व्यवस्थापनाचं बघितलं तर आज मी 20 वर्ष ह्या कलिंगडाच्या क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामुळं विक्री व्यवस्थापनामध्ये माझ्याकडे कलिंगड विकणारे रिटेलवाले हे मोठ्या प्रमाणावरती त्यांचे नंबर्स आणि कॉन्टॅक्ट्स आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असलेला आमचा जो व्यावहारिक दृष्टिकोन आहे, हा बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळं विक्री व्यवस्थापना ज्यावेळेस आपला कलिंगड तयार होतो, त्यावेळेस त्यांना आपण कॉल करतो. ती लोकं येतात, बघतात आणि नंतर मग आपला माल घेऊन जातात. त्याच्यानंतर आपला जो पेमेंट आहे, तो रिलेशनशिप चांगली असल्यामुळं आपण नंतर घेतो. नंतर घेतो आणि ते सुद्धा पेमेंट आपल्याला व्यवस्थित वेळेवरती देतात. परंतु आता जर पाहिलं, तर बहुतेक शेतकरी हे रोख पेमेंटवरती आलेले आहेत. बरोबर. की आपण आपल्या शेतीमध्ये एवढा माल जर उत्पादित केला, तर आपण आपला जो माल आहे, हा देताना साधारणतः वजन झाल्याच्या नंतर आपण त्याचा पेमेंट पेमेंट करावं. करावा. अशा पद्धतीने आता शेतकरी ह्या दृष्टिकोनातून उतरलेला आहे आणि तो ह्या मार्गावरती चालून हे होत आहे. पण विक्रीचं कलिंगड आज सुद्धा जर पाहिलं, हं. तर आत्ताचा जो पिरियड आहे हं. याच्यामध्ये रमझान चालू आहे बरोबर. आणि या रमझानमध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी. कलिंगडाची मागणी सुद्धा आहे आणि आवक सुद्धा हां. मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळं कलिंगडाचा जो रेट आहे हा थोडासा कमी कमी झालेला आहे. झालेलं. तर त्यामुळे शेतकऱ्याला थोडासा त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागेल. तुम्ही मगाशीच म्हणालात की जवळ 70,000 ना? 70 70,00,000 लाख 70,00,000 रुपये आलेत म्हणजे तेवढी मागणी पण त्याची आली हं, आणि हं. विक्री पण आली. पण ठीक आहे. पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये येणारा कलिंगड हा जर पाहिला तर कर्नाटक, ओके. आंध्रा हं. याच्यामधून सुद्धा मुंबई मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती येतो. आता त्या कंपेअरला आपला फळ आता कसा आहे मार्केटमध्ये? आपला कलिंगड हा कमी मुंबई सुदैवानं आपण कोकणातच हं. असल्यामुळं आपला जो ट्रॅव्हलिंग हां. आणि मार्केट मुंबई जर म्हटलं तर हा जागतिक मार्केटचं बरोबर. ठिकाण आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्या जवळ आहोत. बरं. त्यामुळे आपला फल हा जेणेकरून सुरक्षित आणि योग्यरित्या आणि चांगल्या क्वालिटीचा हा मार्केटमध्ये जातो. म्हणजे इझिली ट्रॅव्हलिंग झालंय आपल्याला इझिली ट्रॅव्हलिंग झालं कर्नाटकच्या कंपेअरला. कंपेअरला. त्यामुळं ताजा आणि स्वच्छ माल हा चांगला पर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपल्या मालाला चांगला भाव सुद्धा आहे आणि चांगला मागणी सुद्धा आहे. म्हणजे एक चांगले दिवस आहेत आमचे दादा असतील किंवा चिरवली गावाचे शेतकरी असतील किंवा शेजारी माणगाव पाजारची तालुक्यात. माणगाव तालुका पूर्ण माणगाव तालुक्याचे रायगड जिल्ह्याचे शेतकरी असतील जे कलिंगडची शेती करतायत. एक चांगले दिवस आले आपण आपल्या तालुक्याचं, आपल्या गावचं, आपल्या जिल्ह्याचं नाव फार रोशन केलंय या शेतीच्या माध्यमातून. दादा जाता जाता आपला सेकंड लास्ट प्रश्न आहे कारण बरेचसे प्रश्न आपण कव्हर केलेत. एक अगदी मला एक माझा एक प्रश्न आहे तो मी त्याच्या विचारण्याच्या आधी एक विचारतो तुम्हाला, की कलिंगडची केली तर तुम्ही मगाशी म्हणालात, तर एक थोडक्यात आपल्याला सांगा, की हे जोड शेती आहे. मग तुम्ही म्हणालात, की भेंडी, काकडी, आता आपण कांद्याचं उत्पन्न पहिल्यांदा ट्राय करताय. एक छोट्या ह्यानी कारण ते आपल्या हवामानाला पेक्षा घाटमाथ्यावर जास्त चालतो. तर याचं नियोजन कसं करता किंवा नवीन शेतकऱ्यांना कसं सांगाल, की कलिंगडच्या जोडीला मग आपण भेंडी, काकडी, कारळे असतील किंवा बाकीचं काय असेल ते कसं नियोजन करावं?
अ, अगदी योग्य आणि चांगला प्रश्न विचारला. जर शेतकऱ्याची स्थिती योग्य आणि पद्धतशीर नोकर वर्गासारखी राहणीमान जर पाहिजे असेल, तर बरं. त्यांनी सुद्धा बारमाही शेती केली केली. पाहिजे. कारण याच्यामध्ये शेतकऱ्याचा एकदा का माल विकला गेला का तो मालाचा पैसा हा डायरेक्टली घरी आला, तर तो कधी आपल्याकडून समाप्त होतो याची त्याला कल्पना राहत नाही. त्यामुळे नंतर मग त्याची काय होते उसणवारी व्हायला सुरुवात होते. मग जर का तो बारमाही शेती करत असला, नोकरदार वर्गाचा हा पगार 12च्या महिन्याला त्याला 7 तारखेला, 1 बरं. तारखेला हा भेटत असतो. तसा जर का मी कलिंगड केली 3 महिन्याने एकदा का माझं पीक आलं, त्याच्यानंतर मी जर का स्वस्त राहिलो, तर मी पुढचे जे 9 महिने किंवा बरं. आहेत ते फक्त त्याच उत्पादनावरती मी अवलंबून राहील. आणि मग माझी ते उत्पादनाचा जे काही आलेला जो माझ्याकडे पुंजी असेल ती जर संपली, तर मला पुन्हा लोकांकडून, सावकाराकडून कर्ज घ्यावे लागेल आणि पुन्हा शेती करावी लागेल. मग ह्याच्यात जर सातत्य टिकवायचं असेल, तर आपल्याला बारमाही शेती करणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या वातावरणानुसार योग्य पद्धतीने शेती बरं. करावी. याच्यामध्ये आता जर का आपला नोव्हेंबर टू फेब्रुवारी हा जर कलिंगडाचा जर लोकं पीक घेत असतील, तर त्याच्यानंतर उन्हामध्ये लागणारा पालेभाज्या, ह्या मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पालेभाज्या आपल्या या त्याच्यामध्ये सीझनला येतात. होतात. हं. मग त्या सुद्धा पालेभाज्या घ्यायला काय हरकत नाही. मेथी आणि कोथिंबीर सोडून सोडून. बाकी चांगल्या पालेभाज्या आपल्याकडे येतात. माठाच्या वगैरे चांगल्या मुळा वगैरे म्हटलं बऱ्यापैकी येतात. पालक सुद्धा आपल्याकडे येत नाही. पालेभाज्या आहे, भेंडी आहे किंवा कारलं आहे. अ, ही जर पिकं घेतली, तर त्याच्यानंतर पावसाळ्यासाठी ॲडव्हान्समध्ये आपण अ, मिरचीची रोपं बरं. लावली. नंतर मिरची अ, मग काकडी आपण वगैरे पण काकडी चालते. काकडी तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती प्रमाणात चालते चालते. आपल्या कारण माणगाव तालुक्यामध्ये साधारणतः हिरवी जी काकडी हां. आहे, ही हिरवी काकडी माणगावमध्ये मोठ्या प्रमाणावरती चालते आणि त्याचं मार्केट जर पाहिलं तर कोकण रेल्वे हा मोठ्या मोठा भाग आहे. प्रमाणावर मार्केट आहे आणि मुंबई सुद्धा जवळ आहे. हॉटेल्स मालक आहेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणावरती काकडीचं उत्पादन सुद्धा होतं आणि लोकांना चांगल्या प्रकारे त्याचा त्या उत्पन्नाचा चांगला फायदा सुद्धा करून घेता येतो. चला दादा जाता-जाता शेवटचा प्रश्न असा आहे, की तुम्ही आम्हाला फार चांगली माहिती दिलीत. आम्हाला म्हणजे पूर्ण शेतकरी वर्गाला, नवीन शेतकरी वर्गाला चांगली माहिती दिलीत, की नवीन जे शेतकरी आहेत, जे आता तुम्हाला बघून काही इन्स्पायर होणारे आहेत किंवा काही नुकतीच सुरुवात केली. त्यांना एक थोडक्यात कसं मार्गदर्शन कराल म्हणजे कसं वळावं किंवा तुमचा अनुभव आता सांगितलात. पण त्यांना जाता-जाता एक मेसेज काय द्याल? माझ्या शेतकरी जीवनामध्ये मी जवळ-जवळ आज 22 वर्ष शेती करत आहे. शेती करत असताना खूप काही अडचणी येत असतात. जेव्हा शेती करायला जातो त्यावेळेस मरुदेशी शेती नसली तरी चालेल, मी आपला नोकरी व्यवसाय करतो. कारण ज्यावेळेस शेती करत असतो त्यावेळेस खूप अडचणी येत बरं. असतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, जेव्हा ज्या धंद्यामध्ये जा किंवा नोकरीमध्ये गेलात तरी तुम्हाला तिथे कष्ट करणे हे गरजेचंच आहे. आणि हे कष्ट करण्याची ज्याची ताकद असेल, त्यांनी शेती क्षेत्राकडे यावं. शेती क्षेत्र जर का आधुनिक पद्धतीने, तंत्रशुद्ध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जर का शेती केली, निसर्गाचा चांगला वापर केला, बदलत्या निसर्गाचा. जसा बरोबर. निसर्ग बदलत जाईल त्या पद्धतीने पीक घेऊन चांगली जर का आपण शेतीकडे, व्यवसायाकडे वळलो. शेतीचा हा व्यवसाय बरोबर. बघूनच दृष्टिकोन बघून त्याच्याकडे वळलं पाहिजे. नाहीतर मग शेती आपला दुसरा म्हणजे जोड व्यवसाय आहे असं न बघता त्याच्याकडे मूळ व्यवसाय म्हणून बरोबर. बघा आणि त्याच्यावरती अ, चरितार्थ किंवा आपलं कुटुंब नक्कीच चालेल. माझ्या मते शेती हे काही वाईट व्यवसाय नाही. अगदी योग्य आणि चांगला जर का शेती करणारा असेल तर त्यांनी खरोखरच शेती क्षेत्राकडे येऊन अ, पारंपरिक शेती न करताना आधुनिक अपारंपरिक, आधुनिक शेती करावी आणि आपला जे भविष्य आहे, हे शेतीमध्ये सुद्धा घडवता येईल. आज माझ्या आई-वडिलांना सुद्धा खूप काही वाटायचं, की माझा मुलगा नोकरीला असावा. पण साधारणतः बघितलं तर नोकरीवाले आणि मी बरोबर. आज बरोबरीत चाललेलो आहोत. कारण कसं ते टेक्निकली हुशार जरी असले तरी शेती क्षेत्रामध्ये मी टेक्निकली हुशार झालो. एवढंच सांगतो, की शेतीमध्ये तुम्ही चांगलं काम केलंत तर तुम्ही सुद्धा भवितव्य चांगलं घडवाल. बस. नमस्कार. धन्यवाद. धन्य सत्यजित भोनकर तुम्ही आमच्या शेतावरती आलात. आमची मुलाखत घेतलीत. माझं सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे, की प्रत्येकाने शेती जर का केली, तर ती शेती मनापासून करा, प्रामाणिक करा. भगवंत आपल्याला नक्कीच चांगलं यश देईल. नमस्कार. सत्यजित भोनकर साहेब. धन्यवाद.
धन्यवाद दादा. हे होते आमचे मोठे बंधू संदीप दादा खडतर. तर आपण आताच दादांची इंटरव्ह्यू घेतली आहे पूर्ण शेतीविषयी. एक दादा आता मगाशी एक राहिलं, की आमचा जो कॅमेरा ज्याने पकडला ते दादांचे सुपुत्र आहेत. त्यांनी सांगितले ही जी झाडं आहेत, ही ही झाडं दादांनीच लावलेली आहेत. ती जी तिकडे दिसतायत. ती मला वाटतं पहिल्या 2 वर्षाला दादांनी जमीन केली होती. त्यावेळेस त्यांनी आता बोलता-बोलता आमच्या दोघांना बोलून गेलं, की जमिनीचा काय मोबदला असतो, देणं-घेणं असतं. पण ते निसर्गाची जपवणूक कशी करावी ही दादांकडून शिकावी. की नुसतंच कलिंगड केलं दुसऱ्याच्या शेतीमध्ये येऊन त्यांना काय देणं-घेणं असेल ते पार करून निघून गेलं, असं होत नाही. तर आपण निसर्गाची जपवणूक केली पाहिजे. ही दादांच्या माध्यमातून बघतो. ही लांब-लचक आपण जी इकडे बघतोय, जर कॅमेरा या साईडला फिरवला, तर दिसतं ही दादांनी झाडं लावली आहेत. ती मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी लावली असतील. आहेत आणि ती आज मोठी झाली. त्या झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतंय आणि बरंचसं हवामान चांगलं राहतंय. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांचे मी एक आवाहन करतो, की आवर्जून आजची व्हिडिओ पूर्ण बघा. कारण आपल्याला बरीचशी चांगली माहिती आहे. आमचे प्रगतशील शेतकरी, सुशिक्षित शेतकरी, कारण यांच्या घरात फक्त शेतकरीच नाहीत, तर ग्रॅज्युएट झालेले व्यक्ती आहेत, भाऊ आहेत, त्यांचे मुलं आहेत जे इंजिनिअरिंग साइडला आहेत. घरामध्ये डॉक्टर आहेत. या सगळ्या शेतीच्या जीवावर मोठे झालेले आहेत आणि आपला चांगला मेसेज आजच्या व्हिडिओतनं भेटलाय. आपण आवर्जून शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा. आपल्याला नक्की फायदा होईल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.